तर अशा प्रकारे गुरूंना पण अशा शिष्यांची खूप आवड पण असते आणि ते त्यांना हे करत असतात. म्हणजे त्यांचं कौतुक करत असतात की असे प्रश्न विचारणारे जे शिष्य असतात त्यांना ते आवडत असतात गुरूंना. तर इथे त्याने नचिकेताने प्रश्न विचारल्यामुळे यमराज आनंदित होत असतात. तो यमराज नचिकेता को बता रहे हैं, तेरी ये जो बुद्धी है, म्हणजे तेरी म्हणजे नचिकेता जी जी प्रगल्भ बुद्धी आहे ज्याद्वारे तो प्रश्न विचारतो आहे, जो ईश्वर दर्शन करना चाहती है, पर साधारण बुद्धि अनित्य संसार को प्राप्त करने का ही प्रयास करती है. सामान्य लोकांची जी बुद्धी असते त्यांचं म्हणणं हे अनित्य संसार म्हणजे मॅट्रिक्स मध्ये जे लोक जगतात आहेत त्या लोकांची अशी बुद्धी असते की ते साधारण बुद्धीच्या द्वारे संसारच प्राप्त करू इच्छितात. परंतु नचिकेता की जो बुद्धि है साधारण नहीं है. माने साधक की बुद्धी साधारण नहीं होती. म्हणजे जो मुमुक्षु साधक आहे की ज्याला या गोष्टीचं मुमुक्षु जो झालेला असतो की त्याला खूप म्हणजे उत्सुकता असते की हे ज्ञान काय आहे, ब्रह्म काय आहे, अशा लोकांना त्यांनी असं म्हटलंय की मुमुक्षु साधक. तर त्याची बुद्धी कशी असते, साधारण लोकांसारखी नसते. तो यमराज कहते हैं कि सम्यक ज्ञान के लिए, म्हणजे सम्यक माने पूर्ण ज्ञान, म्हणजे जे ब्रह्म आहे, आपणच जेव्हा ब्रह्म होऊन जातो ते जे सम्यक ज्ञान आहे माने ब्रह्म ज्ञान, इस सम्यक ज्ञान के लिए शुष्क तार्किक से जो केवल इंटेलेक्चुअल डिस्कशन, म्हणजे शुष्क तार्किकता, म्हणजे मला हे येतं मग मी हे पुस्तक वाचले आणि हे ज्ञान ते ज्ञान वगैरे वगैरे त्याच्याने नाहीये. शुष्क म्हणजे नुसतं वाचन किंवा काही लेक्चर्स ऐकून किंवा अशा तर्कवितर्क बुद्धीने असणारं जे ज्ञान असतं त्याच्याने त्याची प्राप्ती होत नसते. तर त्याच्यासाठी इमोशन्सची आवश्यकता असते. इमोशन्स आपल्याला मॅडमने सांगितलेले आहे की कोणत्याही गोष्टीसाठी आपण इमोशन म्हणजे आपले जे 5 सेन्सेस आहेत त्याचा यूज कसा करायचा, त्याच्याद्वारेच आपल्याला या सगळ्या गोष्टींची प्राप्ती होऊ शकते. इससे अलग शास्त्रज्ञ आचार्य द्वारा कही हुई यह बुद्धि, इसका वर्णन 2 प्रकार से कर सकते हैं. अशा जी बुद्धी आहे, जी तार्किक लोकांची बुद्धी आहे म्हणा किंवा ही जी बुद्धी आहे माने शास्त्र का ज्ञान है पर अनुभूती नहीं है. ही जी बुद्धी आहे ती कशा प्रकारची आहे, ते शास्त्राद्वारे मिळालेली आहे, म्हणजे वाचन करून मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकून वगैरे त्याच्याद्वारे ती मिळाली आहे, पण त्याची अनुभूती आहे का, नाही, तर ते अनुभूतीद्वारे मिळालेलं नाही आहे. तो वैसा जीवन है, तो उसके द्वारा ये तत्व प्राप्त नहीं हो सकता. हे सगळं ते वारंवार तेच सांगतात की कशा प्रकारे ते तत्व आपल्याला प्राप्त नाही होणार किंवा प्राप्त कशाद्वारे होईल, अशा प्रकारे सगळे डिस्कशन याच्यामध्ये केलेले आहे. जिसने ज्ञान प्राप्त कर लिया है अनुभूति के द्वारा, जो तर्क से हमें नहीं बता रहा. जे आचार्य जे गुरु असतात ते तर्काच्या द्वारे आपल्याला नाही सांगत, तर त्यांच्या त्या अनुभूतीच्या द्वारे आपल्याला सांगतात. ऐसी बुद्धी को तू प्राप्त हुआ है माने नचिकेता. म्हणजे नचिकेता सारखे असे बरेचसे साधक असतात की अशा बुद्धीला प्राप्त, त्यांना खूप म्हणजे त्यांना व्याकुळता असते की हे ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे ब्रह्माचं. क्योंकि तेरा मन विरक्त आहे. त्यांचं म्हणणं आहे की विरक्ती आल्याशिवाय तुम्हाला अशी बुद्धी पण प्राप्त होत नाही. विवेक जागृत होने के बाद वैराग्य जागृत होता है, तभी ईश्वर की प्राप्ति होती है. हे आता आपलं खूपदा वाचून झालेलं आहे. यमराज कहते हैं कि बड़ा ही सत्य जानने वाला है, बड़ा ही सत्य जानने वाले है माने तेरी बुद्धि ब्रह्म को प्राप्त करने की इच्छा कर रही है, ये अच्छी बात है. त्यांचं म्हणणं आहे की हेच योग्य आहे. तर्क से हम किसी ईश्वर की तरफ नहीं जा सकते. चित्त शुद्धि होने पर ही ऐसी बुद्धि होती है. नचिकेता हमें तेरे समान प्रश्न करने वाले प्राप्त हो. म्हणजे ते अशी आशा करतायत की यापुढेही माझ्याकडे असे शिष्य येवो की ज्यांची बुद्धी अशी आहे. यमराज आचार्य जो गुरु है, जो कहते हैं ऐसे ही शिष्य हमें चाहिए. आता हे सगळं आपलं त्याच्यामध्ये झालेलं आहे कठोपनिषदामध्ये. जो साधन चतुष्ट संपन्न हो, वास्तविक रूप से ईश्वर चाहते हैं, तर्क से नहीं, क्योंकि तेरा मन विरक्त है. अतः आचार्यवान पुरुष ब्रह्म को जानता है. तर याच्यामध्ये पण दिलेला आहे छांदोग्य उपनिषदामध्ये पेज नंबर 645 मध्ये. जो आचार्यवान
माने ब्रह्मज्ञानी है, जो आचार्यवान है, जे ब्रह्मज्ञानी आहेत. 645 छांदोग्य उपनिषदामध्ये पण सेम असंच एक एक्झाम्पल आहे, जसा नचिकेता असतो तो प्रश्न विचारतो तशा प्रकारे पण बघूया. सेम अर्थाचा असल्यामुळे ते इथे दिलेला असतो रेफरन्स आपल्याला. छांदोग्य उपनिषद इति श्रुतेश्च आचार्यवान पुरुषो वेद. तर त्यांनी तेच म्हटलेलं आहे की हे गौतम, जिस प्रकार तुमने मुझे कहा पूर्व काल में तुमने इस विद्या का ग्रहण किया. 629 आचार्य विद्या 629 मध्ये, सॉरी ना, 629 मध्ये आहे हे. 625 जिथून मी दुसरं पेज बघते. तस्य यथाभिनहनं प्रमुच्य प्रबुद्ध या देतां दिशा गंधरः एता दिशां व्रजेति सा ग्रामात् ग्रामं कुछ पंडितो मेधावी गंधार नेवाप समद्यैतेव वेहा आचार्यवान पुरुषी वेद तस्य तावदेव चिरम यावन्न विमोक्षेथ संपत्स्य इति. म्हणजे त्यांनी म्हटलं की उस पुरुष के तो वह जो बुद्धिमान पुरुष है, उस पुरुष म्हणजे तो बुद्धिमान पुरुष और समझदार पुरुष एक ग्राम से दूसरे ग्राम पूछता हुआ गांधार में पहुंचता है, आचार्यवान पुरुष है, उसके लिए मोक्ष होना उतना ही विलंब है जब तक कि वह देह बंधन से मुक्त नहीं होता. तर असे जे आचार्यवान पुरुष आहे तर त्यांना जे ज्ञान प्राप्त होतं, मोक्ष प्राप्ती होते त्यांना, तर ते केव्हा होतं, तर देह बंधन से मुक्ती होने के बाद. असं सेम आहे. एक आहे आचार्या द्वै विद्या विदितां समा साधिष्टम प्रपदिती. 629 वर पण सेम असंच आहे. म्हणजे असे जे आचार्यवान पुरुष आहे की ज्यांना या सगळ्या गोष्टींची प्राप्ती झालेली आहे. 29 अशा प्रकारे आचार्यवान पुरुष म्हणजे त्यांनी तिथे खूप मोठं वर्णन केलंय. आपल्याला एवढं काही घ्यायचं नाहीये, तर आपण आपल्या पुरतच त्याच्यामधलं घ्यायचंय. जो आचार्यवान माने ब्रह्मज्ञानी है उसे ही ब्रह्म का अनुभव होता है. उस पुरुष बंधन जैसे जो बंधन में पड़ा है, जो बंधन में पड़ा है माने की त्या याच्यामध्ये अडकलेला आहे सगळ्या वस्तूंमध्ये, म्हणजे शरीरामध्ये, संसारामध्ये, असं त्यांनी एक्झाम्पल दिलंय. जैसे जो बंधन में पड़ा है, चोरों एक मनुष्य के हाथ पैर बांधकर उसका धन लुटकर जंगल में डाल दिया करते. एक असं म्हणजे एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी की चोर काय करतात, एका माणसाला हातपाय बांधून जंगलामध्ये टाकून देतात. वह चिल्ला रहा है की मैं बंधन में हूं, तो ओरडतो आहे की मी बंधनामध्ये आहे बा, मेरे बंधन खोल दो. तो एक मनुष्य वहां से जा रहा था, उसने उसको बंधन से मुक्त करके उसे रास्ता बता दिया, फिर वह अपने गांव में पहुंच गया. जेव्हा त्याला बंधनातून मुक्त केलं तेव्हा तो योग्य ठिकाणी म्हणजे आपल्या गावामध्ये पोहोचला. तर हे आपलं पण तसंच आहे. आपण इतक्या बंधनांमध्ये अडकलेलो असतो, तर गुरु येऊन आपल्याला मुक्त करतात. अशा पद्धतीने जे आहे ते इथे कॉन्सेप्ट घेतलेला आहे. वैसे ही ब्रह्म ज्ञान प्राप्त करना है तो ऐसे ही गुरु की कोई ना कोई मार्गदर्शक की आवश्यकता होती है. उसने उसे इस दिशा में जा माने किसी ने बताया, पर
फिर भी हमारे पास बुद्धी होनी चाहिए. म्हणजे त्या माणसाला त्याने सांगितलं की या दिशेने जा, मग तो त्या दिशेने गेला आणि बरोबर आपल्या स्थानी पोहोचून गेला. तर आपल्याला पण जरी गुरूंनी सांगितलं, योग्य मार्गदर्शन जरी केलं, तरी आपली बुद्धी तशी पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. की तशी बुद्धी असेल तरच तुम्हाला सगळं समजेल आणि ब्रह्मज्ञान होईल. ऐसे बुद्धि होनी चाहिए और समझ होनी चाहिए. ऐसा ही एक पुरुष एक ग्राम से दूसरे ग्राम हुआ गांधार देश में. हे आताच आपण वाचलं, एक एक वाचायची गरज नाही. तो आध्यात्मिक पुरुष ही सबको जानता है, जिसने आचार्य को प्राप्त किया है, जिसका मार्गदर्शक ब्रह्म ज्ञानी पुरुष है. ऐसा ही मनुष्य सबको जानता है, माने ईश्वर दर्शन कर सकता है. ज्यांचे आचार्य म्हणजे जे मार्गदर्शक ज्या शिष्याचे आहे, तोच ते साधन प्राप्त करू शकतो आणि त्याद्वारे मोक्ष प्राप्ती करतो. उसके लिए मोक्ष इतना ही दूर है जब तक कि वह बंधन से दूर नहीं होता. म्हणजे एका क्षणात जर आपण ते बंधन सोडून टाकले तर लगेच आपल्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते, कारण की आपण इतक्या बंधनांमध्ये अडकलेलो आहे, असं त्यांचं म्हणणं. अगर किसी शिष्य को ब्रह्मज्ञानी गुरु मिला तो शिष्य आचार्यवान अगर हो गया है, तो केवल उसका देहबोध जाते तक ही प्रश्न है. म्हणजे देहबोध त्याचा जर गेला, एका क्षणात जाऊ शकतो, मग त्यामुळे तो बंधन मुक्त होऊन मोक्ष प्राप्तीला प्राप्त होतो. तो केवल उसका देहबोध जाते तक का प्रश्न आहे. उसके पश्चात वह ब्रह्म ही हो जाता है, म्हणजे ब्रह्म होऊन जातं. तर हे सगळं कसं आहे, या सगळ्या कन्सेप्ट त्यांनी यांच्यासाठी सांगितलं, हे आपल्यासाठी सांगितलंय की आपण म्हणजे या शरीर आणि ह्या सगळ्या याच्यात सगळं अडकलेलो आहे, सगळे लेयर्स आपल्यावरती पडलेले आहेत. तर एका क्षणात जर आपल्याला हे ज्ञान झालं की हे सगळे बंधन आहे, मॅट्रिक्स, हे आपण तोडून जर दिलं आणि त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालो, तर आपण मोक्ष प्राप्तीला पोहोचू शकतो. तर हे इतकं सोपं आहे, असं त्यांचं म्हणणं. आचार्य से प्राप्त हुई विद्या ही उत्कृष्टता को प्राप्त होते. म्हणजे त्यांच्यापासून मिळालं ज्ञान म्हणजे हे स्वतः स्वतः पण समजू शकतं आपल्याला. जे आपल्याला सतत मॅडम सांगत असतात की आपणच स्वतः आहोत, आचार्य पण आपणच आहोत, शिष्य पण आपणच आहोत, आणि हे ज्ञान आपल्या आतमध्येच असतं. तर ते आपल्याला त्याची फक्त जाणीव व्हायची म्हणजे उशीर असतो. जाणीव होता बरोबर आपण एनलायटनला पोहोचू शकतो, प्राप्त होता है. कहते हैं उसे साष्टांग प्रणाम द्वारा जाणं. साष्टांग प्रणाम द्वारा जाणं म्हणजे काय, छांदोग्य उपनिषदामध्ये पण तेच तेच उदाहरण दिले, ते जास्त आता आपल्याला बघायची गरज नाही. यहाँ पर भी यही बात बताई है कि मैंने आचार्य से बातें सब जानी है, विद्या प्राप्त की है. आचार्य माने जिसने ईश्वर दर्शन किया है, तब झालेले आपलं. उनसे अगर हम ब्रह्म विज्ञान ब्रह्म का ज्ञान प्राप्त करते हैं, हमें साधना यानी ब्रह्म दर्शन होता है. यमराज भी आचार्यवान पुरुष के पास गए थे पहिले. म्हणजे हे जे आचार्य असतात ते पण त्यांचे जे गुरु असतात ते पण तसेच असतात, त्यांच्या जवळ गेले असल्यामुळे त्यांना हे सगळ्या ज्ञानाची प्राप्ती होते. शिष्य है और उसे आचार्यवान गुरु की प्राप्ती हुई है. नारद भी आचार्यवान पुरुष के पास आए हैं. तर नारदाचं पण एक एक्झाम्पल दिलंय, ते पण छांदोग्य उपनिषदामध्येच आहे. तब आचार्य ने उससे विद्या का ज्ञान दिया और उनको भी ईश्वर दर्शन हुआ. गीतेमध्ये पण त्यांनी ते दिलेलं आहे, पेज नंबर सांगितलाय, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. उस ज्ञान के लिए तत्वदर्शी गुरु के पास जा. यह ज्ञान को जानने के लिए गुरु ब्रह्मज्ञानी होना आवश्यक है. उनको दंडवत यानी साष्टांग प्रणाम, इथे आपण आताच वाचलं की साष्टांग प्रणाम के द्वारा जानो. गुरुंना कसं जाणायचंय, साष्टांग प्रणाम करके अपने गुरु को सौंप देना है. मैं नहीं तू, म्हणजे गुरुंना म्हणायचंय की मी काही करू शकत नाही, तुम्हीच सगळं करताय. और गुरु भी साक्षात सच्चिदानंद ही है, गुरु पण तेच आहे. उनकी सेवा और प्रणाम करने से और कपट छोड़कर माने राग द्वेष रहित होकर सरलता पूर्वक प्रश्न करने से गुरु परमात्मा तत्व का उपदेश करते. सरळ एकदम प्युअर तुमचं मन जे आहे ते एकदम शुद्ध झालं पाहिजे, आणि त्याद्वारे जर तुम्ही प्रश्न कराल तर गुरु पण आपल्याला बरोबर उपदेश करतात. मनामध्ये कपट ठेवून आणि काही राग द्वेष, राग म्हणजे आसक्ती, द्वेष म्हणजे दुसऱ्याचा पण जे म्हणजे लसी वगैरे असं सगळं सोडून मगच जावं लागतं. जैसे कृष्ण अर्जुन को जैसे कृष्ण ने अर्जुन को किया,
इत्यादि श्रुति स्मृति के नियमानुसार किसी शिष्य ने प्रत्येगात्म विषय ज्ञान के सिवा कोई और शरण आश्रय न देखकर उस निर्भय नित्य कल्याणमय अचल पद की इच्छा करते हुए किसी ब्रह्मनिष्ठ गुरु के पास विधि पूर्वक जाकर पूछा, यही बात आगे की श्रुति से कल्पित होती है। तो इथे त्यांनी सांगितलंय की गुरु के पास जाकर पूछा, तो ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान में दो चीजों का महत्व है कि शिष्य गुरु के पास विधि पूर्वक जाना चाहिए, माने समित पाणी म्हणजे शरणागत होऊन, और गुरु ब्रह्मज्ञानी होना चाहिए, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत। पण ते गुरु पण तसे असले पाहिजे। शिष्य अपने अहम का त्याग करने के लिए तैयार होना चाहिए। उसे साधना अहम नहम की, कोणाचा तरी आवाज येतोय, म्यूट करा स्वतःला प्लीज। ठीक आहे। नहम म्हणजे की हा गुरु नाहीये, हे नाहीये, ते नाहीये, अशा प्रकारे ना प्रैक्टिस करनी चाहिए। हर उपनिषद में यह गुरु और शिष्य के बारे में बताया है। हे तर मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की प्रत्येक उपनिषदामध्ये कोणी ना कोणी गुरु आणि कोणी ना कोणी शिष्य आहे, तर त्यांचं आपण तारा मॅडम हॅलो, कोणाचं म्यूट करा तारा प्लीज। मॅडम आहे, हो तारा हो मॅडम म्यूट करा। हो, केलं, मिस केलं, पण अजून कोण आहे का बघून घेतो। ठीक आहे, तर आता इथे आपल्याला पहिला प्रश्न विचारण्यात येतोय, प्रेरक विषयक प्रश्न, म्हणजे ज्याच्याद्वारे प्रेरित होतो आपण, प्रेरणा जी आहे ती आपल्याला ज्याच्यापासून मिळते, असा प्रेरक विषयक प्रश्न विचारलेला आहे। हा पहिला मंत्र आपला इथून सुरू होतो, तर आपल्याला पुष्कळ उशिरा आपण हा पहिला मंत्र घेतोय, कारण की आधीचं विश्लेषण खूप महत्वाचं आहे आणि आधीचं सगळं आपण लक्षात घेतल्यानंतरच आपल्याला प्रश्न काय आहे आणि त्याचे उत्तर काय दिलेले हे लक्षात नसतं आलं, म्हणून हे इतकं घेणं जरुरीचं होतं। आणि त्याचप्रमाणे आपल्याला हे जे पदभाष्य आहे ते थोडंसं डिटेलमध्ये बघायचं आहे, मग ते सगळं समजल्यानंतर वाक्यभाष्य जे आहे ते आपल्याला इझिली समजणार आहे, त्याचं फक्त मग आपण वाचनच करू शकतो। तर पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3 मंत्र अतिशय महत्वाचे आहेत। त्याच्यानंतर 4 ते 8 मंत्र आहे ते शॉर्ट मध्ये सेम टू सेम आहे त्याचे उत्तर, त्यामुळे ते अगदी छोटे पटकन वाचता येतील आपल्याला। तर सगळ्यात पहिला मंत्र महत्वाचा आहे, तो प्रेरक विषयक आहे। म्हणजे प्रेरणा म्हणजे कुठून आपल्याला कशाची प्रेरणा मिळते हे सगळं डिटेलमध्ये सांगतील। तर अजून हे सांगायचं की ओम बद्दल आपल्याला मॅडमने इतकं सगळं सांगितलं, तर याच्यामध्ये पण कोणत्या पण उपनिषदांमध्ये जे पहिले मंत्र सुरू होतात त्याच्या आधी ओमचा उच्चार करावा लागतो आणि केलेलाच असतो इथे। तर ईशावासे उपनिषदामध्ये पण आपण बघितलं, ओम ईशावासे इदम सर्वम, हा जो पहिला मंत्र होता। तर इथे पण जो पहिला मंत्र आहे, ओम केने शीतम पतति प्रेषितम मनः, केन प्राणः प्रथमः प्रेतियुक्तः, केने शीतां वाचमिमां वदन्ति, चक्षुश्रोत्रक उदेवो युनक्ति। तर हा प्रश्न अतिशय सुंदर आहे, तर याचा अर्थ आपण वाचूया। यह मन किसके द्वारा इच्छित और प्रेरित होकर, हे जे आपलं मन आहे ते कोणाच्या द्वारे प्रेरित झालेलं आहे आणि इच्छित, कोणाच्या इच्छेने प्रेरित झालेलं आहे, कोणाची इच्छा होती त्याच्या मागे आणि प्रेरणा होती, असं इथे प्रश्न विचारलेला आहे। अपने विषयों में गिरता है, प्रेरित होकर अपने विषय गिर, आपले जे विषय आहे, विषय म्हणजे इंद्रियांचे विषय म्हटलं इथे, तर हे जे आहे मन, तर ते कोणाच्या द्वारे इच्छित आणि प्रेरित होऊन अपने विषय में गिरता, म्हणजे ज्यांचे इंद्रियांचे जे जे विषय, आता मनाचा विषय आहे की विचार करण्याची शक्ती असते त्याच्याजवळ, तर ते जे विषय असतात त्यांचे, किंवा डोळ्यांचा विषय पाहणे, तर अशा प्रकारे ते अपने विषय में कैसे किस प्रकार से गिरते हैं, किसकी प्रेरणा से, किससे प्रयुक्त होकर प्रथम यानी प्रधान प्राण चलता है, प्राण म्हणजे जो आपला प्राणवायू जो श्वास आहे तो कोणाच्या प्रेरणेने चालतो। प्राण म्हणजे इथे वायू किंवा व्हायटल फोर्स नाही घ्यायचंय, आपला जो शरीराचा जो प्राण असतो, प्राणवायू जो असतो, श्वास आपण घेत असतो तो। प्राणी किसके द्वारा इच्छा की हुई यह वाणी बोलते हैं, म्हणजे आपण जे बोलतो, जी वाणी आहे आपली, ती कोणाच्या प्रेरणेने बोलत असतो। और कौन देव चक्षु तथा श्रोत्र को प्रेरित करता है, असा कोणता देव आहे जो चक्षु म्हणजे डोळे
आणि श्रोत्र म्हणजे कान यांना प्रेरित करत असतो, म्हणजे कानाला ऐकण्यासाठी प्रेरित करतो आणि डोळ्यांना बघण्यासाठी. तर हा असा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर हे आपल्याला आता बघायचं आहे. मंत्र वाचला आपण, अर्थ पण वाचला. यहाँ पर शिष्य का नाम नाही है, म्हणजे इथे असं प्रत्यक्ष नाव नाही सांगितलं, म्हणजे आपणच मुमुक्षु जो असतो, साधक असतो, तो त्याच्याद्वारे विचारलेला प्रश्न आहे. पर प्रश्न पूछने वाला साधन चतुष्टय संपन्न आहे. जसं नचिकेता जो मुमुक्षु असतो तो असे प्रश्न विचारतो, त्याच्या मनात पण असे प्रश्न येतात. आपल्या मनात आपल्याला लक्षातही नाही राहतात, आपण विचारायचं म्हणजे असं येतच नाही ध्यानामध्ये. और वह ब्रह्मज्ञानी गुरु के पास गया है. तर असा जो आहे शिष्य तो ब्रह्मज्ञानी गुरुंच्या जवळ गेला आहे. ऐसा विरक्त शिष्य गुरु के पास गया है, ऐसे ही शिष्य के मन में ये प्रश्न उठ सकता है, असं त्यांचं म्हणणं आहे. शिष्य ने श्रवण मनन चिंतन सब किया है, सगळं केलं त्याने. और संसार का स्वरूप भी उसने जान लिया है, म्हणजे संसार कसा अनित्य आहे ते पण त्याला समजलाय. मन भी 5 एलिमेंट का बना हुआ है, जड़ है, ते पण त्याला समजलं की मन हे 5 एलिमेंट्स म्हणजे हे आपले पंचभूत त्याच्याने बनलेलं, म्हणजे ते जड़ आहे. पर यह मन जड़ होने के बाद भी चैतन्य का व्यवहार कैसे करता है, म्हणजे हे जड़ मन असलं तरी चैतन्ययुक्त चैतन्याचा व्यवहार कसं करता, म्हणजे विचार कसं करू शकतं. जैसे कोई पत्थर पड़ा है और वह चल रहा है. आता एखादा दगड पडला आणि तो अचानक चालायला लागला, मग त्याच्यात चैतन्य उत्पन्न कसं झालं, म्हणजे एक एग्जाम्पल त्यांनी दिलंय. तो हमारे मन में भी यह प्रश्न उठेगा, ये जड़ है फिर कैसे चल रहा है, म्हणजे हा कसं काय विचार करतो, इसमें कौन सी शक्ती कार्य कर रही है. तो यहाँ एक रथ का एग्जाम्पल दिया है, याच्या मागे कोणती शक्ती कार्य करते, तर इथे रथाचं उदाहरण दिलंय. रथ कभी अपने आप नाही चलता. रथ कधी आता असा उभा आहे तो अपने आप चालायला लागतो का, नाही, त्याच्यासाठी चालकाची गरज असते. पर अगर उसे चेतन घोडे जोडते है तो वह चलने लगता है. चालक म्हणजे तेच, तुम्ही घोडे त्याला जोडले, आता घोडे कसे आहेत, चेतन आहे, म्हणजे ते मुवमेंट करू शकतात, त्यामुळे ते घोडे जेव्हा जोडले तर तो रथ चालू लागतो. वैसे ही यहाँ प्रश्न है कि मन तो जड़ है, तो ये किसके द्वारा चल रहा है. हा हे जे आपलं मन आहे हे जड आहे, तरी पण ते कसं विचार करू शकतं, कसं चालू आहे. ये मन में कामना जो उठ रही, ये किसके कारण उठ रही है, म्हणजे कामना आपल्या मनामध्ये उठत असतात, हे घ्यायचं ते घ्यायचं, हे पाहिजे ते पाहिजे. तर ह्या सगळ्या कामना कशाच्या द्वारे उठल्या आहे, इसके कौन है और क्या है, याच्या मागे कोण आणि काय आहे. क्योंकि इसके पीछे, क्योंकि जड़ मन में कामना उठना संभव नहीं है. आता मृत शरीर आहे, त्या मृत शरीराच्या मनामध्ये कामना उठतील का, नाही. तर त्यांचं म्हणणं की चैतन्य निघून गेल्यावर जे जड शरीर असतं, तर त्या जड शरीरामध्ये कामना कशा उत्पन्न होतील, तर मग मन तर जड आहे, मग ते त्याची प्रेरणा काय आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तो ये कामना किसके द्वारा इच्छित और प्रेरित है. तर ह्या कामनांच्या मागे ज्याची इच्छा आहे आणि जो प्रेरणा देतो ह्या कामना उत्पन्न होण्यासाठी, ज्याची प्रेरणा आहे, कौन प्रेरणा दे रहा है और कौन इच्छा भी कर रहा है. ये संसार किसने बनाया है, की क्रिएटर कौन है. आता इथे हे लक्षात ठेवायचं की दुसरा कोणी नाही. मॅडम प्रत्येक वेळेस सांगतात की आपण ईश्वराला किंवा तो ब्रह्म आहे ते त्याला आपण बाहेर वेगळं बघतो, द्वैतामध्ये बघतो, पण तसं नाही, आपणच सगळं आहोत. हे प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं आहे, आपणच क्रिएटर आहोत. कौन है, क्योंकि उस क्रिएटर ने इच्छा की. तर ही इच्छा कोणी केली, आता इथे पहा, प्रत्येक कॉन्सेप्ट मॅडम इतक्या छान आपल्याला समजून सांगतात. तर ह्या इच्छा कामना हे आपणच क्रिएट केलेलं असतं, की मैं अनेक हो. कालच हे सांगितलं मॅडमने आणि तेच आपण वाचतो आहे की मैं अनेक हो, इसलिए इच्छित और प्रेरित माने मन जड़ होने के बाद भी व्यवहार करते हुए दिखता है. जड़ मन असल्यावरही ते व्यवहार करताय, कसं करता है, अपने विषयों में गिरता है. गिरता है म्हणजे अपने विषय म्हणजे गिरता है म्हणजे पडता वगैरे असं नाही घ्यायचं त्याचा अर्थ, कारण हिंदी भाषा जरा वेगळी असते जरा. तर गिरता है म्हणजे मग तो विषयांकडे आकृष्ट कसा काय होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. मन के द्वारा ही हमें रूप का ज्ञान होता है. आता डोळ्यांनी जरी आपण एखादी वस्तू बघितली, पण नुसत्या डोळ्यांनी बघून त्याचा उपयोग नाही, त्या वस्तूचं ज्ञान आपल्याला मनाद्वारे होतं,
की हा ही गाय आहे किंवा हे काही म्हणजे लॅपटॉप आहे किंवा पुस्तक आहे, हे ज्ञान आपल्याला मनाद्वारे होत असतं असं त्यांचं म्हणणं आहे. आंखों का आश्रय लेकर रूप का ज्ञान होता है, म्हणजे डोळ्यांद्वारे आपल्याला ते रूप तर दिसतं आपल्याला. कान का आश्रय लेकर शब्द सुनाई देता है, म्हणजे ऐकू शकतो आपण, ज्ञान प्राप्त होत आहे. त्वचा से स्पर्श का, म्हणजे हे सगळे जे इंद्रिय आहे आपले त्याचे सगळे आहेत. आपण इथे प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं की मागच्या वेळेस आपण तत्वबोध आणि आत्मबोध घेतलाय, तर त्याच्यात त्या इंद्रियांचे जे विषय ते पण सांगितले आहे, त्यांच्या देवता आपण सगळं सगळं बघितलेलं आहे. तर इथे आपण समजू शकतो की या प्रत्येकाच्या मागे काय कन्सेप्ट आहे. शब्द प्राप्त करता है त्वचा से स्पर्श और नासिका से गंध, तो इस तरह का ज्ञान हमें होता है. तो ये जो मन है 5 इंद्रियों का ज्ञान प्राप्त कर रहा है, त्या मनाद्वारे त्याला आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे दिसतो, ऐकू शकतो, शब्द सगळं वगैरे हे आहे, पण मनाद्वारे त्याचं आकलन होत असतं. विषयों में गिरना माने उनका ज्ञान प्राप्त करना, याचा अर्थ असा घ्यायचा आपल्याला. विषयों में गिरना हे जे वरती बघितलं, तो उनका ज्ञान प्राप्त करना है. इसके पीछे इच्छा और प्रेरणा किसकी है, कोणाची प्रेरणा. आता प्रत्येक वेळेस हा प्रश्न येईल, हे सारखं रिपिटेशन असतं इथे. किससे प्रेरित होकर माने प्रधान प्राण चलता है, प्राणाचं पण त्याने विचारलं की कशाने प्रेरित होऊन तो श्वासोश्वास आपला सुरू असतो. तो प्राण भी जड है, मैंने मने मैटर है असं त्यांचं म्हणणं. उसके बाद भी उस एनर्जी प्राण को सत्ता कहाँ से प्राप्त होती है, उसका फंक्शन कैसे होता है, प्राणी किसके, उसके पास बताइएगा वाचायचं. के नाही शीतम माने ह्याचा अर्थ जे आहे तो डिटेल मध्ये त्यांनी दिला आहे. किस कर्ता के द्वारा इच्छित अर्थात अभिप्रेत हुआ मन अपने विषय की ओर जाता है, असं त्यांनी म्हटलं आहे. प्राणी किसके, हम्म. किसके द्वारा बोलता है वगैरे सगळ्या प्रकारचे फंक्शन कसं काय करतो तो. हम लोग जो बातें करते हैं यानी वाणी से, इसके पीछे कौन है, इच्छा, बात बोलने से पहिले कोई ना कोई इच्छा करने वाला होता है. म्हणजे आपल्याला जर एखादी वस्तू हवी आहे किंवा काही घ्यायचं किंवा काही करायचं असेल, ते आपण जेव्हा बोलायचं असतं आपल्याला तोंडातून, त्याच्या आधी काय करतो, इच्छा आपली निर्माण होते आतमध्ये. तभी वो बात कर सकता है की हा मला आता हे घ्यायचं, हे आतमध्ये आधी इच्छा तयार होते आपल्या मनामध्ये. तो ये कौन है, किसने ये सब किया है, इसके पीछे कौन देव है, ये कौन देव सब करता है. हमारे 5 ज्ञानेंद्रिय को प्रेरणा कौन दे रहा है. हे 2 शब्द इथे महत्वाचे लक्षात ठेवायचे, की इच्छा कोणाच्या द्वारे प्राप्त होते आपल्याला आणि प्रेरणा कोण देत असतं, हे सारखं सारखं याच्यामध्ये येईल, तर हे लक्षात ठेवायचं. तर आता याचं आपण विश्लेषण मध्ये वाचायचं आहे आपण. केनेशितम किस कर्ता के द्वारा इच्छित, हमें यहाँ पर कर्ता ढूंढना है, म्हणजे कर्ता कोण आहे याच्या मागचा, कर्ता कौन है, इच्छित कौन है, कौन कर रहा है. अर्थात अभिप्रेत हुआ मन अपने विषय की ओर जाता है. यहाँ पद्धति क्रिया के साथ संबंध अन्वय दिया है, म्हणजे इथे थोडस ग्रामॅटिकल आहे. स्व विषयम प्रतिका संबंध अन्वय है. यहाँ अभिक्षण्य और गत्यर्थक, आता इथे दिलेला आहे की गत्यर्थकचा अर्थ दिलाय ईश धातु अर्थ अभिक्षण्य वारंवार होना, गति और इच्छा है. ईश धातु संभव न होने के कारण यह इच्छार्थक ईश धातु का ही ईशितम रूप है, ऐसा जाना जाता है. इष्टम के स्थान पे इशितम, यह इट प्रयोग छांद से वैदिक, हे सगळं ग्रामॅटिकल आहे, इतकं काही आपल्याला वाचायची गरज नाही. थोडक्यामध्ये आपण समजून घेऊ शकतो. हे सगळं थोडंसं ग्रामरशी रिलेटेड आहे.
हे आपल्याला इथे घ्यायचं नाहीये. तर इथे त्यांनी सांगितलं की ग्रामरच्या अनुसार आपण हे दोन्ही प्रकारे इष्टम इश असे धातू असे शब्दप्रयोग करू शकतो. फक्त एवढं आपल्याला लक्षात आहे. तो इशितम माने इच्छा करने वाला, ऐसा वैदिक माने ग्रामर के विरुद्ध भी प्रयोग किया जाता है. इथे जे शब्द घेतले त्यांनी म्हटलं की ग्रामरच्या विरुद्ध पण आपण प्रयोग करून ते शब्दांचा उपयोग करू शकतो. अशा प्रकारे थोडक्यात आपल्याला घ्यायचंय. ते थोडं वाचायला क्लिष्ट असल्यामुळे ते तुम्हाला समजणार नाही एवढं. इसलिए इष्टम के स्थान पर इशितम शब्द का उपयोग किया है. इष्टम हा शब्द आधी आहे, पण त्याच्याऐवजी इशितम हा शब्द प्रयोग पण आपण करू शकतो. इष्टम माने चाहिए, पर इशितम माने लिया है. उस पूर्वक इसका रूप है, प्रेषितम रूप हुआ है. तो प्र इसे प्रेरणा माने प्रेषितम, यह रूप हुआ है. यदि यहाँ प्रेषक कौन है और प्रेषण कौन करता है, अतः यहाँ इशितम इस विशेषण के रहने से दोनों शंकाएं निवृत्त हो जाती है, क्योंकि इससे किसी की इच्छा मात्र से प्रेषित हुआ यह विशेष अर्थ लिया है. परंतु इशितम भी है, केनेशितम माने इशितम भी है माने इच्छा भी है और प्रेरणा भी है. दोन्ही पण अर्थ आपण इथे घेऊ शकतो. पद्धती प्रेषितम, इशितम और प्रेषितम हे दोन शब्द पण लक्षात ठेवायचे, महत्वाचे. इशितम म्हणजे इच्छा करने वाला और प्रेषितम माने प्रेरणा देने वाला. ऐसे दो शब्दों का प्रयोग किया है. इशितम माने इच्छा, प्रेषितम माने प्रेरणा. दोनों शंकाएं, इथे त्यांनी शंका उत्पन्न केली है. अर्थ हो जाता है दोनों शंका. यदि यहाँ यही अर्थ अभिमत हो तो केनेशितम इनसे भी सिद्ध होने के कारण प्रेषितम ऐसा और नहीं करना चाहिए था. तर त्यांचं म्हणणं की शंका त्यांनी उत्पन्न केली आहे की मतलब कोई ना कोई इच्छा कर रहा है तभी ये प्रेषित हो रहा है. म्हणजे कोणीतरी इच्छा करतं म्हणून आपल्याला ती प्रेरणा होत असते. प्रेषित माने व्यवहार दिख रहा है. तो शिष्य यही पूछते हैं कि ये ईश्वर, ये इच्छा और प्रेरणा करने वाला कौन है. सब कुछ ईश्वर की इच्छा से हो रहा है, वही सर्व प्रेरक है. तर सर्व प्रेरक प्रभू तोच आहे असं त्यांचं म्हणणं. इथे द्वंद्व आलं परत की मैं अलग हूं और वो अलग है. इस तत्व को हमें अनुभव करना है. तो केनेशितम पतति प्रेषितम मनः माने ईशितम प्रेषितम का अर्थ ये है इससे किसी की इच्छा मात्र से प्रेरित हुआ, माने किसी ना किसी की इच्छा और प्रेरणा तो है इसके पीछे. संपूर्ण संसार को प्रेरणा देने वाला जो तत्व है वो एक ही है. आता हे आपल्याला समजून घ्यायचं की सगळ्या संसार म्हणजे हे जे सृष्टी चराचर हे जे चालतं आहे त्याच्या मागे एकच प्रेरणा आहे और उसकी इच्छा से संपूर्ण संसार चल रहा है. म्हणजे त्याने एक इच्छा केली की एकोहम बहुस्यामी, हा हे जे आहे की बा मी एक आहे तर मला पुष्कळ व्हावं असं त्याची इच्छा झाली. म्हणजे तोच जो ब्रह्म आहे तो उस तत्व की अनुभूती शिष्य करना चाहता है और उसे जानना चाहता है. तर हे जे तत्व आहे या तत्वाला जाणण्याची की ह्या इच्छा करणारा आणि प्रेषित करणारा हे जे तत्व आहे ते काय आहे हे समजून त्याला घ्यायचं आहे. इथे शंका पण आपण आताच बघितली की यदि यही अर्थ अभिमत है तो केनेशितम इतने से ही सिद्ध होने का कारण प्रेषितम ऐसा और नहीं करना चाहिए. तर शंका आणि त्याचा उत्तर हे सगळं आता इथे चालूच राहिले. कौन सा अर्थ इच्छा मात्र से प्रेरित माने इशितम प्रेषितम दोनों विशेष है. तर हे दोन्ही अर्थ विशेष आहे त्यांचं म्हणणं. इसके अतिरिक्त शब्दों की अधिकता से अर्थ की अधिकता होना उचित है. कि एक शब्द से काम होता है तो दो शब्द वाक्य क्यों लिए. म्हणजे इच्छा करणे वाला पण तोच आहे, प्रेरणा असे दोन वाक्य वेगळे कशाला घेतले असं त्यांचं शंका त्यांच्या मनात येते. केनेशितम से काम हो रहा था तो माने संपूर्ण संसार में किसी की इच्छा से संसार चलता है. हे आता आपल्याला समजतं माने केनेशितम. तो प्रेषितम की जरूरत की क्या थी, हा शब्द घ्यायची काय गरज होती. ये विशेषण क्यों का घेतलंय बा असं. इसके अतिरिक्त शब्दों की अधिकता से अर्थ की अधिकता होना उचित. और दो शब्द है तो अर्थ बढ़ना चाहिए, परंतु यहाँ पर अर्थ तो एक ही है कि
किसकी इच्छा से माने प्रेरणा, एक ही अर्थ आहे त्यांचं म्हणणं की दोघांचा अर्थ जर एकच होतो तर तुम्ही असे वेगळे वेगळे कशाला घेत बसले शब्द बुवा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे काहीतरी ते शंका उत्पन्न करता डिस्कशन साठी. माने इस प्रकार प्रेषक विशेष का ज्ञान प्राप्त करना आवश्यक होगा. माने प्रेषक कौन है कि ईश्वर, सॉरी, माने इच्छा और वाणी को प्रेषित करने वाला कौन है. माने इच्छा, कर्म अथवा वाणी यही प्रेषित है. यहाँ पर केवल इच्छा दिखती है. तर त्यांनी म्हटलं की हे असे शब्द वेगळे वेगळे घ्यायचं काय गरज होती बा वगैरे वगैरे, थोडासा उहापोह केलाय त्यांनी ते डिस्कशनसाठी, बाकी काही नाही त्याच्या मागे. तर समाधान म्हणजे मग शंकराचार्य सांगतात की याचा अर्थ असा आहे की दोन शब्दांची गरज काय होती तर ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रेषक विशेष का ज्ञान प्राप्त करणं आवश्यक होगा. तर शंकराचार्य म्हणतात की नाही, प्रश्न की सामर्थ्य से यह बात प्रतीत नहीं होती. तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्याद्वारे हे याचा सामर्थ्य नाही होत बुवा असं. सामर्थ्य म्हणजे त्याला आपण पुष्टी देऊ शकतो. नहीं, प्रश्न की सामर्थ्य से, प्रश्न जब पूछा है ईशितम प्रेषितम वह जानना चाहता है किसकी इच्छा और किसकी प्रेरणा से यह बात प्रतीत नहीं होती. म्हणजे तुम्ही जो योग्य प्रश्न नाही विचारते असं एवढंच त्यांचं म्हणणं. क्योंकि इससे यह निश्चय होता है कि जो पुरुष देहादि संगात रूप अनित्य कर्म और कार्य से विरक्त हो गया है, और तो प्रश्न कौन पूछ रहा है ये हमें देखना है. प्रश्न पूछने वाला साधक माने ही शिष्य है. वह देहादि संघात रूप अनित्य कार्य से विरक्त हो गया है, माने वो संसार के भोगों को नहीं चाहता. तो यह सांसारिक प्रश्न नहीं है. तर त्यांनी म्हटलंय की जो शिष्य जो प्रश्न विचारतो आहे तर तो देहादि संघात रूप से युक्त है, म्हणजे इंद्रियांशी तो संलग्न आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा जो प्रश्न जो विचारतोय तो जर संसार का माने वो संसार के भोगों को नहीं चाहता, तर असा व्यक्ती इथे प्रश्न विचारणारा पाहिजे की जो संसाराचे भोग त्याला नको आहे नचिकेतासारखा. तो यह सांसारिक प्रश्न नहीं. मग हा सांसारिक प्रश्न नसल्यामुळे तुम्ही हे कसा विचारू शकता. संसार में जो दिख रहा है उसे प्रेरणा देने वाला तत्व कौन है, यहाँ वो अपने स्वरूप का अनुभव करना चाहता है. हे जे तत्व आहे हे कोण आहे तर हे स्वतःचं स्वरूप आहे असं त्यांचं म्हणणं, आणि त्या स्वरूपाचं ते अनुभव करना चाहता है. इनसे पृथक कूटस्थ नित्य वस्तु को जानने की इच्छा करने वाला है वही यह बात पूछ रहा है. तर त्यांचं म्हणणं आहे की स्वतःच कसं काय विचारतोय असं. वैराग्य के कारण वह इसके पीछे का सत्य जानना चाहता है. तो जो शिष्य आहे तो वैराग्य संपन्न झाल्यामुळे तो याच्या मागचं जे कारण आहे ते विचारायचा प्रयत्न करतोय बा. अन्यथा इच्छा वाक और कर्म के द्वारा तो इस देहादि संघात का प्रेरकत्व प्रसिद्ध ही है. मैं कामना करता और मेरा देहेंद्रिय संघात उस कामना के पीछे भागता है. आपण कामना करतो आणि मग आपण शरीर म्हणजे इंद्रिय वगैरे सगळे त्याच्या मागे धावतात त्या कामनांच्या मागे. ये साधारण बात है, पर शिष्य यह प्रश्न नहीं पूछ रहा है. ही साधारण गोष्ट झाली, पण शिष्याच्या प्रश्न विचारण्याच्या मागे वेगळं कॉन्सेप्ट आहे. हमारे मन में कामना उठती है तभी हम वाणी के द्वारा कर्म के द्वारा देहादि संघात को प्रेरित करते हैं. जेव्हा मनात कामना उठल्यानंतरच आपण कर्म करायला सुरुवात करतो. हम चुपचाप बैठे रहे तो हमारे मन में कामना उठी और हमारा देहेंद्रिय संघात प्रेरित होकर इधर उधर जाने लगा. आपण शांत बसलेलो होतो पण ही इच्छा आणि प्रेरणा झाल्याबरोबर आपण कर्म करायला प्रेरित होऊन जातो. ये सभी का अनुभव है. अर्थात इच्छा वाणी और कर्म के द्वारा देहादि संघात मन को प्रेरित किया करता है. इस बात को तो सभी जानते. अतः यह प्रश्न निरर्थक हो रहा है. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देहेंद्रिय संघातामध्ये जो रिलेटेड असतो म्हणजे आपण देहालाच देहबोधामध्ये असतो, तर त्यांनी हे प्रश्न कशाला विचारायला पाहिजे, हा प्रश्नच बरोबर नाही असं त्यांचं म्हणणं. तो मन को प्रेरणा कौन देता है, कामना इच्छा ये सभी जानते हैं, तो ये प्रश्न निरर्थक है.
हे कामना आणि इच्छा त्याच्याद्वारे आपण कर्म करायला प्रेरित होतो वगैरे वगैरे हे सगळं आपण माहिती असतं आपल्याला, तर मग प्रश्नच निरर्थक आहे, क्योंकि मैं ही तो प्रेरित करने वाला तत्व हूं. मैं ही माने हा जो शरीर बोध आहे तो नाही, त्याच्या मागचे जे असतं ते ब्रह्मतत्व आत्मतत्व, तोच तो प्रेरणा करने वाला तत्व असतो असं त्यांचं म्हणणं आहे. तो इस मैं ये शिष्य विरक्त हो गया है. मै से म्हणजे शरीर बोधाने तो शिष्य जो आहे तो विरक्त झालेला आहे. म्हणजे आपण आता विरक्त झालोय, आपण अटॅच नाही आहे कोणत्याच गोष्टीशी. शरीर से वह चाहता है कि ये मैं नहीं, इसके पीछे दूसरा तत्व है, उसको मैं जानना चाहता हूँ. म्हणजे शरीर बोधात राहून जो मैं आहे, म्हणजे माझा जो शरीर बोध आहे, मी आहे, जसं सुलक्षणा वगैरे, तर तो नाही, तशा प्रकारे मी नाही विचारत असं त्यांचं म्हणणं आहे. तर कोण विचारतं, त्याच्या मागचं जे तत्व आहे तर ते कोणतं आहे हे विचारायचं आहे. तो मी, तो वो मैं प्रश्न पूछ रहा हूँ. तो सब जानते हैं कि मैं ही शरीर मेरे इंद्रियों को प्रेरित करता हूँ, मैं ही शरीर हूँ, फिर वही इंद्रियों को प्रेरित करता हूँ, कर्म करके फल को भी भोगता हूँ. शिष्य तो संसार से विरक्त हो गया, इसलिए वो प्रश्न पूछ रहा है. तर आपण सामान्य लोक असे प्रश्न विचारतो की हे शरीर बोध ठेवून आपण प्रश्न विचारतो, पण शिष्य जो आहे तो विरक्त झाल्यामुळे तो प्रश्न असा विचारतो की त्याच्या मागची जी प्रेरणा आहे, जो मैं म्हणजे अहम नाही म्हणत आहे, जे ते तत्व आहे ब्रह्मतत्व, त्याच्याबद्दल तो विचारतोय की ते कोणतं आहे बा असं. तर त्यांनी शंका परत इथे उत्पन्न केली आहे. किंतु इस प्रकार भी प्रेषित शब्द का अर्थ तो प्रदर्शित नहीं हुआ. पण याचा हे तुम्ही उत्तर दिलंय की प्रश्नच निरर्थक आहे, तर पण त्याच्याद्वारे प्रेषित शब्दाचा अर्थ काय, तर ते तुम्ही शंका निरसन नाही केलं बा. कि प्रेषितम शब्द का अर्थ माने इच्छा प्रेरणा मानो प्रेषितम. तो ईशितम से ही अगर काम हो रहा है तो परत 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 ते कृष्णाचा गोंधळ घालतात ते. तर समाधान त्यांनी विचार सांगितलं आहे परत, नाही यह प्रश्न किसी संशया लुका है. यह प्रश्न किसी संशयालु का है, इसलिए प्रेषित. संशयालु का म्हणजे ज्याला संशय आहे या बाबतीमध्ये, प्रेषित शब्द का अर्थ विशेष उपपन्न हो सकता है. तर असा जो संशयी आहे त्याच्यासाठी तो आहे प्रश्न, उसमें संशय है. या प्रश्नामध्येच त्यांनी संशय, आणि तो संशयी व्यक्तीच ते प्रश्न शंका उत्पन्न करत असतो की इच्छा करने वाला तत्व कौन है, यह जानता नहीं, और प्रेरणा देने वाला तत्व के बारे में संशय है. इच्छा करने वाला म्हणजे इशितम आणि प्रेरणा देने वाला, मग हे प्रेषित शब्द का घेतला असं शंका उत्पन्न केल्यामुळे त्यांनी म्हटलं की या दुसऱ्या शब्दाबद्दल संशय कशाला आहे, इसलिए दो शब्द का प्रयोग किया है. अर्थात जिसे ऐसा संदेह है कि यह प्रेरक भाव सर्व प्रसिद्ध भूत और इंद्रियों के संघात रूप देह में. ये प्रेरक भाव कहाँ पर है, तो इंद्रियों में जो 5 तत्व का बना हुआ इंद्रिय देहेंद्रिय है, संघात है, वहीं पर प्रेरक भाव दिखाई देता है. तो आपण इंद्रियांमध्येच तो प्रेरक भाव आहे असं समजत असतो. तो इसलिए वह प्रश्न पूछता है कि ये जो प्रेरक भाव है जो कर्म करते हुए दिखता है, वो देह का ही है या देह से भिन्न है. म्हणजे कर्म करताना तर देहच दिसतंय आपल्याला, मग तो देहेंद्रिय संघातच आहे की त्याच्यापेक्षा भिन्न वेगळा आहे. पुन्हा त्यांनी ते अशा प्रकारे सांगितलं. अथवा प्रेरकता, ये प्रेरकता जैसे कोई कोई मत है, एलिमेंट का एक साथ आ जाना यही प्रेरणा का कारण आहे. म्हणजे सगळे एलिमेंट्स एक साथ कार्य करते आहेत, मग तो त्यांच्यामुळेच प्रेरणा निर्माण होते असं त्यांचं म्हणणं. ऐसा उनको संशय था, असा संशय त्यांना येत होता. प्रेरणा देने वाला तत्व माने देहेंद्रिय संघात, असंच त्यांना वाटत होतं. म्हणजे हे इंद्रिय, हा देह, हे मन वगैरे असंच, हा जो समुच्चय, संघात म्हणजे समुच्चय असतोय 5 एलिमेंट्सचा आणि इंद्रियांचा समुच्चय असं ते म्हणतात, उसी से बना हुआ है या अन्य कोई है. पुन्हा ते तेच विचारतात की तो देहेंद्रिय संघात म्हणजे देहच प्रश्न, देहाच्या द्वारेच तो प्रश्न विचारला जातो है की त्याच्या मागचा अजून कोणती प्रेरणा आहे. इस प्रकार विशेषण हो सकता है. ये दो विशेषण ठीक ही है. अशा प्रकारे त्यांनी म्हटलंय की इच्छा, इशितम आणि प्रेषितम हे दोन्ही विशेषण
अगदी योग्य है। ये मन इच्छा और प्रेरणा के कारण ही व्यवहार कर रहा है। इच्छा आणि प्रेरणानेच हे मन कार्य करत असतं, ऐसा साधक शिष्य को प्रश्न है। और इसके पीछे कौन है ये वो पूछ रहा है, तर तो घडी घडी तेच विचारतो की मग मी या देहेंद्रिय संघाताद्वारा जे कार्य होत आहे त्यालाच मानू, की जो त्याच्या मागे अजून कोणी आहे तो इच्छा आणि प्रेरणा करतो आहे त्याला मानू। यदि कहो कि यह बात तो प्रसिद्ध ही है कि मन स्वतंत्र है और वह स्वयं ही अपने विषयों की ओर जाता है, कि अगर मन स्वतंत्र है, मन अपने आप ही विषय है, फिर भी विषय की ओर जाता है, ऐसा है तो वह प्रश्न भी नहीं करता। लेकिन साधक को मालूम है कि मन अपने आप विषयों की ओर नाही जाता। म्हणजे एखादा विषय आहे त्याच्या मागे आपलं मन धावतंय, तर हे स्वतःहून धावतं का, ही स्वतःची त्या मनाची प्रेरणा आहे का, असं त्यांचं म्हणणं। तर हे साधकाला माहिती की नाही, तसं नाहीये। मन अपने आप विषयों की ओर नहीं जाता, स्वतःहून ते नाही जात, कारण की ते जड़ आहे। ह्या चेतनेद्वारे ते कार्य करत असतं, इसलिए ये प्रश्न है। तो इसके उत्तर में कहना है कि हमारे मन में प्रवृत्ति उठती है कि ऐसा करना चाहिए, और निवृत्ती भी उठती है की नाही करना चाहिए। तिथे द्वंद्व असतं, दोन म्हणजे संकल्प विकल्प आपण जे म्हणतो, मनाची वृत्ती कशी असते ते सांगितलं आहे की त्याच्या मागे मन में प्रवृत्ति भी उठती है कि ऐसा करना भी चाहिए, और निवृत्ति कहती है कि नहीं वैसा भी नहीं करना चाहिए। ये प्रवृत्ति निवृत्ति में मन स्वतंत्र नहीं है। तर मन स्वतः स्वतंत्र आहे का, नाही, तर ते या द्वंद्वात अडकलेलं आहे। ये साधक को मालूम है। मन में जो ये हो रहा है वह खुद मन के कारण नहीं हो रहा। म्हणजे हे मन स्वतःच हे सगळं करतंय का, तर नाही, स्वतः मन नाही करत है। तो इसके पीछे और कोई तत्व है। तो सभी को अनिष्ट चिंतन होना नहीं चाहता था। अगर मन स्वतंत्र होता तो हम अच्छा ही चिंतन करते। मन जर स्वतंत्र असतं तर अनिष्ट चिंतन आपण कधी केलं नसतं। तर मग आपण अनिष्ट चिंतन पण करतो आणि इष्ट चिंतन म्हणजे चांगल्या गोष्टींचं पण चिंतन करतो। तो त्यांचं म्हणणं आहे की असं जर असतं तर बुरा चिंतन क्यों करता है मन, नहीं करता। परंतु वह स्वतंत्र नहीं है, इसलिए हमारी तरफ से अनिष्ट चिंतन भी होता है। म्हणजे आपलं मनामध्ये दोन भाग असतात पहा, एक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह। तर मग कधी कधी आपण निगेटिव्ह विचार करत असतो, किंवा कोणाबद्दल आपल्या मनामध्ये रागद्वेष पण निर्माण होत असतात। तर मग असं का होतं, तर त्याच्या मागची प्रेरणा असलेलं जे तत्व असतं त्याच्यामुळे असं त्यांचं म्हणणं आहे। मन स्वतंत्र नाहीये, ते स्वतः सगळं करतं असं नाही, तर मग त्याने चांगलंच चिंतन केलं असतं स्वतः करत असतं तर। और दुःख प्राप्त क्यों करता है, तर मग असं असतं तर मग दुःखही प्राप्त नसतं केलं, चांगलंच चिंतन करत राहिला असता सगळ्यांबद्दल। मन को मालूम है कि अनर्थ चिंता करने पर दुःख प्राप्त होता है, तो भी नाही, तो भी वह अनर्थ चिंता करता ही रहता है। हे सगळं मनाला माहित असतं, तर मग कसं काय त्याने केलं नसतं बा असं। इसके द्वारा इकडे आले। रोके जाने पर भी अत्यंत दुःखमय, एक मिनट थोड़ा सा वाचून घ्या। यह प्रश्न कैसे बनता है, तो इसके उत्तर में हमारा कहना है कि यदि मन प्रवृत्ति निवृत्ति से स्वतंत्र होता है, सभी को अनिष्ट चिंतन होना नहीं चाहिए था, किंतु मन जानबूझकर भी अनर्थ चिंतन करता है। रोके जाने पर भी अत्यंत दुखमय कार्य में भी प्रवृत्त होता है, अतः केनेशितम इत्यादि प्रश्न उचित है। मालूम है कि दुःख मिलने वाला है तो फिर भी वह प्रवृत्त होत आहे। मनाला आपल्याला बरेच वेळा माहिती पडतं की बा याच्यामुळे आपल्याला दुःख प्राप्ती होणार आहे, तरी पण आपण ते कार्य करत असतो। आता केनेशितम यह योग्य ही है। हे जे वाक्य घेतलंय केनेशितम म्हणजे कोण आहे तो प्रेरणा इच्छा करणारा। आता हे थोडस बरस कॉम्प्लिकेटेड वाक्य होते, तर तुम्हाला आता किती समजले असतील मला मी सांगू नाही शकत। तर आता आपण इथे स्टॉप करूया, कारण आपली वेळ झाली असेल। हो, बराच वेळ झाला। तर हे थोडस कठीण आहे समजायला। मला जितक्या प्रकारे मला समजवता येईल मी ते समजून सांगते आहे। तर काही म्हणजे प्रश्न असतील किंवा नाही समजलं असेल तर विचारू शकता, आणि मॅडम पण आपल्याला एक्सप्लेन करून सांगतातच सगळं। तो 5 प्रकार का है। तर इथे आपण आता स्टॉप करूया। कोणतं वाक्य आहे मॅडम? वाक्य कोणतं आहे?
हेच की बा हा इशितम आणि प्रेषितम हे दोन शब्द का वापरले, मग त्याच्या मागे काय आहे, अशा प्रकारे त्यांनी समजून सांगितलं आहे. पण ते थोडेसे वाक्य कॉम्प्लिकेटेड आहेत त्या तम पुस्तकात. म्हणजे इच्छा इच्छा धरणारा आणि प्रेषितम म्हणजे मोटिवेट करणारा, पण कशासाठी मोटिवेशन? हे सगळे कार्य इंद्रियांचे जे कार्य करत राहतो म्हणजे कानाने ऐकणे आणि हम्म डोळे बघणे वगैरे, तर त्याच्यासाठी दोन शब्द का वापरले अशी त्यांची शंका होती ना शिष्याची, की ईशित हम्म प्रेषितम असे का शब्द वापरले. तर ईशितम म्हटलं इच्छा करण्यावालाच जो आहे त्याच्यानेच तुम्हाला चाललं असतं बा हा दुसरा प्रश्न का तुम्ही घेत म्हणजे दुसरा शब्द का घेतला प्रेषितम. तर त्याच्यातच पुष्कळ उहापोह केलाय त्यांनी, मग हे का मग नको वगैरे ते. नाही नाही, पहिल्यांदा पहिल्यांदा प्रेषितम शब्द कुठं वापरला हेच माझी शंका होती. तुम्ही जेव्हा सुरू केलं ना हा. इशितम प्रेषितम, तर प्रेषितम पहिला शब्द कुठं त्यांनी वापरला ही मला पडलेली शंका. अच्छा. ती काय ते आठवते का सूत्रामध्ये तुम्हाला? वापरले ना मॅडम, मंत्र जो वाचला ना आपण, हं, पहिला जो मंत्र वाचला ना, ओम हं, केनेशितम पतति प्रेषितम मनहा, म्हणजे यह हं. मन किसके द्वारा इच्छित और प्रेरित होता है, अपने विषयों की ओर जाता है. केन प्राण प्रथम हे पुढचं आहे. केनेशितम वाच मीमां वदंती म्हणजे. म्हणजे असा अर्थ आहे का, की मला इच्छा होतात तर माझं मनच मोटिवेट करतं त्याला? हा. तर त्यांचं. असा अर्थ आहे का? माझ्या इच्छांना खतपाणी कोण घालतं? तर मनच घालतं ना, आत्मा हा. घालत नाही. हा. आत्मा आत्मा हा घालत नाही, कारण हम्म. आत्म्याला पूर्ण माहिती असतं की आपल्याला काय साध्य करायचंय. पण बरोबर. जो लेयर असतो मन आणि बुद्धीचा, तो हा. आत्म्यापर्यंत आपण पोहोचलेला नसतो ना. आपले हे मधले लेयर ज्या ज्या वेळेला आपण वर्कआउट करतो, शुद्ध करतो, क्लीन्स करतो, त्याच बरोबर. वेळेला आत्म्यापर्यंत आपण पोहोचतो. म्हणजे शिव सर्वोदय शास्त्र सुद्धा तेच आहे, की शिव म्हणजे माझा आत्मा आणि माझा श्वास. मग माझ्या श्वासाला सगळं माहिती असतं, माझ्या आत्म्याचा प्रवास काय, मला काय जीवनात करायचंय. पण मध्ये मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे जे 4 लेयर येतात, शरीर तर येतच. हो. त्यामुळे सगळ्या इच्छा होतात. आणि प्रेषितम म्हणजे या सगळ्या इच्छांना मोटिवेट करणारा मन, बुद्धी, अहंकार. आपला अहंकार असतो, इगो असतो हो. आणि मग ते सगळे वासना, जेलसी, मत्सर हे सगळं सुरू होतं. इच्छा इच्छा हम्म. सुद्धा तोच करतो ना तयार. बरोबर आहे. म्हणून ते शब्द वापरलेले आहेत. आणि हा. हे सगळं आपल्याला जे क्लिन्झिंग आपण करतोय की नाही आता, तर हो. आपण एक्झॅक्टली या लेअरवर काम करतोय. बरोबर आहे. नाही तर हं. त्यांनी तेच प्रश्न विचारलाय की मग दोन शब्द का वापरले, इशितम आणि प्रशन, म्हणजे इच्छा करणारा पण आणि प्रेरणा करणारा, दोघांचा अर्थ ऍक्च्युली एकच होतो असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, असं कसं एक होतं? इच्छा करणारा म्हणजे मला समजा आता हे इच्छा समजा आता मला काहीतरी गोड खायची इच्छा झाली. ही हा. झाली माझी इच्छा. पण हो. प्रेषित कोणी केली? जिभेनी केली ना. हा. तेच. जिभेच्या इंद्रिय आणि मनाच्या ह्यानी केलं. म्हणून मन ज्याचं ताब्यात असतं, त्याला गोड खायची इच्छा जरी झाली, तरी तो काय खात नाही, कंट्रोल असतो ना. मग हा. मोटिव्हेशन तो काही फॅक्टर आहे, तो कंट्रोलमध्ये असतो. बरं. वेगळे अर्थ आहेत दोन्ही शब्दाचे. इच्छा धरणारा आणि प्रेरित करणारा. तुमची इच्छा आहे समजा. तुमची इच्छा कोणामुळे झाली? माझ्यामुळे झाली. तर मी प्रेरणा देणारी झाली. इच्छा धरणारा तुम्ही झालात. हम्म. 2 वेगळे शब्द आहेत ना. हा. तर तेच शिष्याला कन्फ्युजन होतं, तर गुरु मग पुढे विश्लेषण करून खूप मोठं सांगितलं त्यांनी, हं, हं. की असं त्याचा अर्थ आहे, तुम्ही हां, चुकीचं मॅडम विचारताय, प्रश्नच नाही. तुम्ही ते गोरख प्रेसचं घेताय ना, खूप छान आहे. हो. तुमच्याकडं किती हे मांडुक्य पोषणात आहे का? सगळे आहे मॅडम माझ्याकडे 11चे 11. कारण मी ते वाचलं ना मृणालिनी यांचं, ते काहीच नाही हो, मला वाचावंसंच नाही वाटलं. खूप अच्छा. सिंपल आणि हे कसं आहे मॅडम, हम्म. ह्याच्यामध्ये खूप छान डिस्कशन्स केलेले आहेत आणि हो. एक्झॅक्ट केलेले आहेत. एक्झॅक्ट बिलकुल. श्लोक दिलेत. तसं त्याच्यामध्ये नाहीये. हे आहे मंडप पण सगळेच आहे. आहे ना? बघा केवढं मोठं आहे. हो, खूप मोठे आहे ते. खूप मोठे आहे. कधी घेतली एवढी पुस्तकं सगळी? तेव्हाच जेव्हा सुरू केला क्लास सगळे झाले तसे आमचे, फक्त मला आता रिपिटेशन करायचंय. आणि मी बरं. किंवा जेव्हा शिकवतात ना तेव्हा मी पुस्तकावरच लिहिलेलं असतं. आता मी जेव्हा क्लास घ्यायचा आहे तेव्हा मी वहीत सगळं लिहून काढते. मांडूक्योपनिषद घेणार होते ना मी पुस्तक विश्लेषणात, पण त्यात हा. काही नाही तर माझं नाही इच्छा झाली घ्यायची. अच्छा. केलं तर हे तुम्ही किती छान त्याच्यात दिले व्यवस्थित, हो. श्लोकांचे अर्थ दिलेत, हे दिले.
पण त्यामुळे मॅडम छान कसं आहे, नुसतं पुस्तक तुम्ही वाचाल ना तर अजिबात कळत नाही, ते शब्द खूप कठीण म्हणूनच आहे. मी पान फोटो टाकायला लावला ना तुम्हाला. हो. तर नुसतं वाचून ते कसं झालं तुम्हाला कोणी नाही. समजवणारा पाहिजे तरच समजतं. आणि हिंदीत नाहीये ना ते. हिंदीत नाही हा त्यामुळे मी वाचावं मी बोलू का हिंदी. सुलक्षणा ताई? ह्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, तुम्ही जी ओरिजिनल उपनिषद केली ना, तर हा. त्याला ती गुरु लागतो. म्हणजे हो. प्रत्येक ओळीचा अर्थ सांगायला आणि गुरुजवळ बिलकुल. बसून हे ज्ञान घेतलं तरच त्यातलं कळतं. आजकाल काय आहेत, अनुवाद त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी केलेले आहेत आणि मराठी ह्याच्यात नुसतेच अर्थ आहेत. त्यामुळे हो. हे श्लोक पण आहेत त्याच्यात संस्कृत, हो. पण हो. सर्वसामान्य लोकांना अर्थ समजून पुढे जाता यावं यासाठी ते केलेलं आहे. हे जे तुमचं ओरिजिनल आहे तर गुरुच्या सानिध्यात आणि त्याच्या सानिध्यातच करायचं. मार्गदर्शनाशिवाय काहीही कळू शकत नाही ते. इतकं ते गहन आहेत सगळे अर्थ. हो मॅडम, तर त्यामुळे सुरुवातीला तर मला शब्द म्हणजे काय डोक्यावरनं जायचे 2 वर्ष वगैरे. मग आता थोडं थोडं हो. समजायला लागलं. बरोबर. नाही त्यामुळे तुम्ही एवढं आहे. एक्सप्लेन करू शकताय. नाहीतर ते आमच्यासारख्यांना काहीच कळणार नाही ते. नाही असं काही म्हणू नका शैलजा मॅडम. हो. शेवटी सांगा ना. मॅडम मी बोलू का? आपणच बोला. आपला असतो. हा माणसाला हे ज्ञान घ्यायचं ठरवलं तर सगळं सहज हो. प्राप्त. असं मॅडम काही नाही. आपण हे शिकताना एकच तत्व एक मिनिट थांबा. सुलक्षणा मॅडमनी सांगा 5 वर्ष शिकूनही जेवढं कळलं नव्हतं तेवढं विहंगमला जोडल्यावर कळलं की नाही तुम्हाला मॅडम? हो, हो. मी तेच म्हणणार होती मॅडम, की आता हे ते सगळं कळायला लागलं. हे सगळं बघा ना तुम्ही 5 वर्ष शिकूनही जेवढं कळलं नव्हतं तेवढं मॅडम 1 वर्षात आपल्या आणि आपण काही घेतलंही नाही उपनिषद. हो, हो. आपण जो घेताही सार सगळा कळाला आणि मी बरोबर. कुठे शिकलीये की जो मला हे सगळं ज्ञान होतं. असं काही नाही. आपण इच्छा ठेवली तर आपल्याला योग्य ज्ञान आपोआप कळायला लागतं. हां, उपनिषद तेच, तेच. वाचायची गरज नाही. आता ते स्वामीजी हिमालयात गेले होते. ते म्हणतात मी एकही वेद उपनिषद काहीच वाचलं नाहीये. आणि बरोबर. उपनिषदांचं आहे की नाही खूप जणांनी केलेलं आहे. हो. आणि मोठ्या मोठ्या लोकांचं वाचनातच मजा आहे ती. कारण विश्लेषण तेच. इतक्या वेगळ्या रूपाने होतं आणि वेगळे दृष्टिकोन आहेत त्यात. ते वेगळे दृष्टिकोन सुद्धा अभ्यासले पाहिजेत आपण. म्हणजे हं. इतकं आहे ते. नुसता अर्थ एका उपनिषदाचा अर्थ घेतला असं नाही. तर वेगळ्या विश्लेषकांचं काय दृष्टिकोन त्यांनी वापरलाय हे बरोबर. पण म्हणजे मजा येते शिकण्यामध्ये. हां, आता कोण बोलतंय? सरोजिनी मॅडम बोलतायत का? हो मॅडम मीच बोलत होते. हां. म्हणजे हे सगळे प्रश्न आहेत ते स्थूल देहाचे आहेत. मन, डोळे, वाणी, वाचा सगळे हे स्थूल देहाला प्रश्न पडलेत आणि सूक्ष्म देहानी जर का चैतन्याचं ज्ञान झालं सूक्ष्म देहाला ते कळलं आपण श्वास आहे याच्याने आपण चेतना शक्ती वाढवून जर आपल्याला ते ज्ञान मिळालं आपणच ईश्वर आहे तर ते सगळ्या इच्छा वगैरे आपणच क्रिएट करतो हे असं याचा अर्थ होऊ शकतो का? म्हणजे हा आपण तोच धरलोय ना की मीच ईश्वर आहे. मग हे हां. ईश्वर सगळ्या इच्छा आपणच क्रिएट केलेत. तेच आहे, तेच आहे. बरोबर आहे हा सरोजिनी सूक्ष्म देह. मॅडम. तुम्ही हा. अगदी अजून वरच्या लेवलला गेलात, की आपल्याला इच्छा झाली म्हणून तर खाली आलो ना आपण. बरोबर. क्रिएटरची सुद्धा ती इच्छाच होती ना, की चला लोअर आयामात जाऊ. आणि मग त्यांनी एक गेम खेळली. हे शेवटी आहे म्हणून मी म्हणते इंटेन्शन शिवाय ब्रह्मांडात काहीही होऊ शकत नाही. हं. इंटेन्शन जर नसतं त्या प्रजापिता ब्रह्माचं, तर ह्या सगळा खेळ मांडलाच नसता. म्हणून इंटेन्शन महत्वाचं आहे. मॅडम जरा सुलक्षणा मॅडम थोडंसं आपल्याला शेअरिंग करून बघायचंय. मनीषा मॅडम हो, तुम्ही हो. आहात का? मनीषा मॅडम आता हे तुमचं शेअर रेकॉर्डिंग बंद करते मॅडम मी. हो हो बंद मॅम. करा.